पुणे स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला लष्कर पोलीस ठाण्यातून थेट आता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। परंतु सध्या आपण पाहू शकतो की या ठिकाणी लष्कर पोलीस ठाण्याच्या समोर युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते जमा झालेले आहेत, ते घोषणाबाजी करत आहेत। आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी जी मागणी आहे ती करण्यात येत आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। दादा, नेमकी काय मागणी आहे, काय तुमचं या ठिकाणी घोषणाबाजी नक्कीच पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलेलं आहे। परंतु काल जे गृहराज्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की त्यांचं स्टेटमेंट अत्यंत चुकीचं स्टेटमेंट होतं आणि आमची प्रमुख मागणी आहे ही ह्या ज्या आरोपीची ही जी सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात झाली पाहिजे। कसल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात जर महिला सेफ नसतील, जर महिला सुरक्षित नसतील तर या प्रशासनाचा काही अर्थ नाहीये। परंतु आता न्यायालयात त्या आरोपीला घेऊन जायचं आहे, परंतु तुम्ही आता गेट वरतीच थांबलेला आहात। प्रशस्ती पत्रक स्वतःलाच दिलंय। नाही, आमचं एक विनंती अशी आहे की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या घटनेची सुनावणी झाली पाहिजे, ही पहिली मागणी आहे। आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राजीनामा दिला पाहिजे। अतिशय निंदनीय असं स्टेटमेंट त्यांनी या प्रकरणासंदर्भात घेतलं आणि एवढे म्हणजे अतिशय खालच्या पातळीला जाऊन जर गृहराज्यमंत्री याबद्दल बोलत असतील याचा कुठं निषेध केला पाहिजे। यामध्ये अपयशी गृहराज्यमंत्री पण आहेत, गृहमंत्री पण आहेत, पूर्ण सिस्टीम आहे। स्वारगेट सारख्या गजबजलेल्या ठिकाणी जिथं अशी घटना घडते, आज आम्ही देशामध्ये जातो तेव्हा आम्ही अभिमानाने सांगत होतो की आमच्या पुण्यामध्ये एखादी महिला रात्री पहाटे 3 वाजता 4 वाजता देखील सुरक्षित आहे आणि आज अशी काळीमा घटनारी घटना जर घडत असेल त्याचा निषेध केला पाहिजे। आज हजारो विद्यार्थी, हजारो महिला या पुण्यामध्ये येतात, शिक्षणासाठी येतात, नोकरीसाठी येतात, व्यवसायासाठी येतात आणि पुणे कुठेतरी सेफ आहे, एक सांस्कृतिक राजधानी राज्याची आहे। याला जबाबदार कोण आहे गुन्हेगारी वाढण्यासाठी? याला जबाबदार एकच आहे, एक लक्षात घ्या, कोणीतरी गृहमंत्र्यांचा नाव घेऊन फोन करून एखाद्या साहित्यकाराला दम देतो। पुण्यामध्ये मोक्यामध्ये असलेल्या गुंडांचे अधिकारी कार्यकर्त्यांना मारतात आणि यामध्ये एक वचक मंत्र्यांचा राहिला पाहिजे, गृह खात्याचा राहिला पाहिजे। तो वचक कुठेतरी संपलेला असं आम्हाला वाटतं। परंतु आता मागणी काय आहे तुमची? कारण आरोपीला घेऊन जाण्यात येते। आता मागणी एकच आहे, आरोपींना घेऊन जातील, कोर्टामध्ये खटले होत राहतील, पण यामध्ये या सगळ्याची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या सगळ्याची नोंदणी घेतली पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवला पाहिजे आणि गृहराज्यमंत्र्यांनी एकतर माफी मागितली पाहिजे किंवा राजीनामा दिला पाहिजे। लष्कर पोलीस ठाण्याच्या समोर हे सगळे काँग्रेसचे युवक कार्यकर्ते जे आहेत ते थांबलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात सादर करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, फाशीची शिक्षा देण्यात यावी। परंतु त्याचबरोबर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काल जे वक्तव्य केलं त्याबद्दल त्यांनी राजीनामा द्यावा अशी जी मागणी आहे ती कार्यकर्त्यांनी केलेली आहे। कृष्णा पंचाल, लष्कर पोलीस स्टेशन, पुणे।